गाईस, आज आम्ही परत चाललेलो आहे गार्डनला. तर तुम्ही माझा मागचा गार्डनचा ब्लॉग खूप जास्त सपोर्ट दिला, त्यामुळे आज मी परत गार्डनला चालली. तर ह्या ब्लॉगला पण तुम्ही असंच सपोर्ट करा. पण आज माझ्यासोबत जरा वेगळे पर्सनॅलिटीज आहेत, तर मी तुम्हाला इंट्रोड्यूस करून देते. तर गाईस, ही माझ्या मावशीची मुलगी आहे, छोटूशी. दिसते तर खूपच छान, पण आगावलंय. तुम्ही ह्यांच्यात कन्फ्यूज होऊ शकता गाईस, हे जुडवा आहेत. तर आमचं गार्डन पण आलेलं आहे. तर गाईस, माझ्या ह्या गार्डनच्या ब्लॉगला पण खूप सपोर्ट करा. जागा भेटत नाही, आम्ही अख्खं गार्डन हिंडतोय नुसतं. तर आपण आता जागा शोधू आणि मग बसून घेऊ, कारण की ना मी गार्डनमध्ये पण फक्त बसायला फिरल्यानंतर फायनली ना आम्हाला ना ही एक जागा भेटलेली आहे जिकडं कोणच नाही आहे. तर आता आम्ही इकडं बसून घेणार आहे गाईस. आम्हाला जागा भेटली आहे आता. तर आता आपण पुढचा व्लॉग कंटिन्यू करू आणि जागा भेटल्याच्या खुशीत ना तुम्ही मला एक लाईक देऊ. खरं तर ना गाईज, आमची जागा शोधायचं मेन रिझन हे होतं की आम्हाला एका जागी बसून आम्हाला एक CETचा फॉर्म भरायचा आहे आणि आमच्या घरात रेंजच नसती, त्यामुळे आम्ही इकडं आलेलो आहे. आणि म्हणून आम्ही बसण्याची जागा शोधायसाठी एवढं धडपड करत होतो, कारण उभं राहून तर आम्ही फॉर्म भरू शकत नाही ना. तर गाईज, आता आपण फॉर्म भरू. माझ्याकडे आता दुसरा फोन आहे, आपण आता फॉर्म भरणार आहे. तर गाईज, आमची साईटच बंद पडत होती. आता आम्ही AI ला विचारतोय कसं काय करायचं म्हणून. आणि हिचा स्वतःचा ॲड्रेसच माहिती नाहीये गाईज. लिटरली गाईज, कैसे लोग रहते हैं. इकडे येऊन अंधार झालाय पार, पण आमचा फॉर्म काय भरून झाला नाही. हे गव्हर्नमेंट वेबसाईट असेच असतात गाईज, कधी पण चालू होतात, कधी पण बंद पडतात. आम्ही स्टुडंट्सनी करायचं तरी काय. निघालोय गार्डन मधून घरी जाण्यासाठी. आम्हाला खूप बोर झालंय आणि आमचं काही फॉर्मचं काम पण झालं नाही, तर आता आम्ही घरी चाललोय. बाय बाय.